खूप साऱ्या मैत्रिणींनी कमळाच्या फुलाची रेडी रांगोळीचा व्हिडिओ घेऊन या म्हणून कमेंट केले होते। तर आज हा खास व्हिडिओ या मैत्रिणींच्या रिक्वेस्ट खातर आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पिंक, पॅरेट ग्रीन, डार्क ग्रीन आणि ह्या दोन कलर मिक्स करून जो शेड तयार होते एवढे कलर आपल्याला लागणार आहे। सोबतच फॅब्रिक ग्लू, एक बॉटल, 6 नंबरचा ब्रश, 1 नंबरचा ब्रश, रंगोली स्टेनर, गाळणी, परमनंट मार्कर पेन, ब्लॅक कलरचा 175 मायक्रॉनचा OHP शीट, ग्रीन आणि रेड कलरचे ॲक्रिलिक कलर्स। सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते सगळे प्रोडक्ट विकत घेऊ शकता, जेणेकरून तुमचे पैसेही वाचतील आणि जे प्रोडक्ट गरजेचे आहे तेच प्रोडक्ट तुमच्याकडून मागवलं जाईल। मैत्रिणींनो, तुम्ही बघितलंच असेल की A4 साइजच्या ड्रॉइंग पेपरवरती मी कमळाचं फूल एक छोट्या सेक्शन मध्ये काढून घेतलेलं आहे आणि हो आपल्याला या मटेरियल लिस्ट मध्ये मास्किंग टेप सुद्धा लागणार आहे। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे OHP शीट त्या ड्रॉइंग वरती चिटकवून घेतलेला आहे आणि ब्लॅक मार्कर पेनने या कमळाच्या फुलाच्या आउटलाईन व्यवस्थितपणे ड्रॉ करून घ्यायचे आहेत। आणि जर तुमच्याकडून आउटलाईनच्या बाहेर डिझाईन गेली असेल तर तुम्ही नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने ती डिझाईन रिमूव्ह करून पुन्हा एकदा व्यवस्थित डिझाईन बनवू शकता। ड्रॉइंगची PDF मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेली आहे। तर आपण दोन फुलं बनवणार आहोत। 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी अशी कन्सिस्टन्सी घ्यायची आहे। खालच्या भागामध्ये 5 पाकळ्यांसाठी ग्रीन कलर आणि वरच्या भागामध्ये हा पिंक कलर। तर तुम्ही बघितलं असेल रंगोली स्टेनर मध्ये थोडासा पिंक कलर घेतलेला आहे आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघितलं असेल। खूप जास्त बारीक कलर आहे, त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याकडून कधी कधी रांगोळी जास्त स्प्रेड होते आणि त्याच्यामुळे रांगोळी सुकल्यानंतर त्याचे धपले किंवा पॅचेस पडायला लागतात। त्याच्यामुळे जेव्हा आपण रांगोळी स्प्रेड करतो त्याच्यामुळे त्याचे प्रमाण सुद्धा थोडं घ्यायचं आहे। कमी पडलं तर थोडंसं आणखी रंगोली स्टेनर मध्ये घ्या, पण एक्स्ट्रा रांगोळी जास्त घेऊ नका, त्याच्यामुळे जास्त रांगोळी चिटकते आणि नंतर ते सुकल्यानंतर त्याचे पॅचेस पडायला लागतात। बघत असाल आपण इथे अल्टरनेट फुलाची पाकळी कंप्लीट करत आहोत। तर फॅब्रिक ग्लू व्यवस्थित आपण व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर रंगोली स्टेनरच्या मदतीने थोडी थोडी रांगोळी त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर त्याच्या OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने व्यवस्थित रांगोळी प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची आणि जर या पाकळीच्या डिझाईनच्या बाहेर जर आपल्याकडून रांगोळी स्प्रेड झाली असेल तर ती ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घ्यायची आहे। हो मैत्रिणींनो, ह्या ज्या आपण पाकळ्या आधी बनवलेल्या आहेत त्या व्यवस्थित 15 ते 20 मिनिटं सुकल्यानंतरच आपण दुसऱ्या पाकळ्या देणार आहोत। तर आता तुम्ही बघत असाल वरच्या पाकळ्याचा अल्टरनेट भाग कंप्लीट करून झालेला आहे। खालच्या भागामध्ये ग्रीन कलर साठी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे। बाहेरच्या भागामध्ये आधी आपण रांगोळी स्प्रेड केली, सुरुवातीला डार्क रांगोळी, नंतर लाईट कलरची रांगोळी आणि तुम्ही इथे बघत असाल मैत्रिणींनो वरची रांगोळी व्यवस्थित न सुकल्यामुळे तुम्ही इथे बघत असाल मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे की त्याचा ग्रीन कलर हा वरच्या पिंक कलर मध्ये ओव्हरलॅप झालेला आहे। त्याच्यामुळे वरचा पार्ट सुकल्यानंतरच आपण खालच्या पार्ट मध्ये व्यवस्थित कलर अप्लाय करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघत असाल आधी मी ग्लू बाहेरच्या बाजूने लावत आहे आणि रांगोळी स्प्रेड करताना जे पाकळ्याचा भाग आहे तिथल्या भागामध्ये आधी ग्रीन कलर स्प्रेड करत आहे आणि नंतर खालच्या भागामध्ये। तर असे आपण दोन फुले कंप्लीट करून घेतलेली आहेत। तर आता आपण जे पहिलं फूल बनवलं होतं त्याच्यामध्ये खालची जी पानं आहेत फुलाची तिथे आपण ग्लू लावून घेतलेला आहे। बाहेरच्या बाजूला डार्क आणि आतल्या बाजूला लाईट शेड करत कंप्लीट केलेले आहे इथे पान। तर आता वरच्या भागामध्ये या पाकळ्या व्यवस्थित सुकल्यानंतरच त्याच्यामध्ये मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल की मी आधी बाहेरच्या बाजूने मी आतल्या बाजूपर्यंत फॅब्रिक ग्लू लावला आहे आणि रांगोळी स्प्रेड करताना आधी पाकळ्यांच्या बाजूच्या डिझाईनला कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्यानंतरच बाकीच्या भागामध्ये रंगोली स्टेनरच्या मदतीने कलर स्प्रेड करून घेतलेला आहे। सेम आता इथे मधल्या पाकळीसाठी आपण करत आहोत। व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर रांगोळी स्टेनरच्या मदतीने रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे। इथे बघत असाल तुम्ही ग्रीन पार्ट मध्ये रांगोळी व्यवस्थित सुकली नसल्यामुळे ती रांगोळी निघून गेलेली आहे। तर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसेसने तुम्ही तिथला भाग व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे तुम्ही तुमची रेडी रांगोळी खराब झाली असेल तर थोड्याफार प्रमाणात व्यवस्थित करू शकता। सेम प्रोसेसने बाकीच्या सुद्धा पाकळ्या आणि राहिलेली पाने आपण कंप्लीट करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, फर्स्ट आणि सेकंड पार्ट मध्ये कमीत कमी अर्ध्या तासाचं तरी अंतर असलं पाहिजे, पण आमच्या इथे पावसाचं वातावरण असल्यामुळे ही रांगोळी व्यवस्थित सुकली नसल्यामुळे मी याला 2 तास व्यवस्थित सुकू दिला आहे आणि त्याच्यानंतरच सेकंड लेअर द्यायला घेतलेला आहे। जर रांगोळी व्यवस्थित नाही सुकली तर तरी सुद्धा त्याचे पॅचेस निघायला लागतात। त्याच्यामुळे व्यवस्थित रांगोळी फर्स्ट लेअर सुकू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सेकंड लेअर घ्यायचा आहे। तुम्ही बघत असाल आपण सेकंड लेअर द्यायला सुरुवात केलेली आहे। तर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत असाल
व्यवस्थित मी फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे। फॅब्रिक ग्लू लावताना आधी मधल्या सेक्शन मध्ये फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला आपण फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे। पण रांगोळी स्प्रेड करताना बाहेरच्या बाजूला रांगोळी स्प्रेड करायची आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतल्या बाजूला स्प्रेड करून घ्यायची आहे। एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची आहे। आणि आणखी एक मैत्रिणींनो गोष्ट ती म्हणजे जर आपल्या खालच्या म्हणजे ग्रीन कलरच्या पार्ट मध्ये जर हा पिंक कलर जर गेला असेल तर आपण एक सुका ब्रश घ्यायचा आहे आणि हलक्या हातानेच आपण ब्रशने जी खालच्या भागामध्ये रांगोळी स्प्रेड झालेली असेल ती ब्रशच्या मदतीने काढून घ्यायची आहे। तर तुम्ही म्हणाल की आम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले तिथे त्यांनी सगळ्या पोर्शन मध्ये म्हणजे पाकळ्याचा जो भाग आहे तिथे सगळीकडे आधी फॅब्रिक ग्लू लावून घेतला आणि एकाच वेळी सगळ्या पाकळ्यांना रांगोळी स्प्रेड करून घेतली म्हणजे चिटकवून घेतली। तर मैत्रिणींनो मी सुद्धा ते दुसरं फुल आहे त्याला असंच सेकंड लेअर देताना ट्राय केलं। पाकळ्यांचा जो पोर्शन आहे तिथे सगळीकडे आधी फॅब्रिक ग्लू लावून घेतला सेकंड लेअर देताना आणि त्याच्यानंतर एकाच वेळी सगळीकडे रांगोळी स्प्रेड केली। तर माझं असं झालं की त्याच्यानंतर पॅचेस पडायला लागले। का झालं तर मी सांगते, सेकंड लेअर देताना सगळ्या पोर्शनला जिथे जास्त ओलं झालं म्हणजे मी सुरुवात करताना मधल्या पाकळीपासून केली होती तर तिथे जास्त वेळ ग्लू राहिल्यामुळे तिथली रांगोळी ओली जास्त झाली आणि त्याच्यामुळे तिथल्या भागातले पॅचेस पडायला लागले। तर माझ्याकडून ही ट्रिक फेल गेली म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच अल्टरनेट पाकळ्या कंप्लीट करा। मी सुद्धा ट्राय करून बघा, जर तुमचं सेकंड ऑप्शन सक्सेस झाला तर चांगलीच गोष्ट आहे। तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कोणती डिझाईन तुमची सक्सेस होती हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की वरच्या पोर्शन मध्ये जर रांगोळी स्प्रेड झाली असेल तर सुक्या ब्रशने हलक्या हाताने ही रांगोळी काढून घ्यायची आहे। मैत्रिणींनो बऱ्याच साऱ्या मैत्रिणींचे एशियन पेंट विषयी बरेच सारे प्रश्न येत आहेत। आपला जो चॅनलचा लाईव्ह सेक्शन आहे तिथे मी तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर दिले आहे। तर तुम्ही एकदा तो व्हिडिओ ऐकला नसेल तर एकदा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे। मैत्रिणींनो जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि हो मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती गणपती बाप्पाची सुद्धा सुंदर रेडी रांगोळी कशी बनवायची याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ मिस करू नका। आणि हो इथे मी खालच्या पोर्शन मध्ये पानांचा जो खालचा भाग आहे दुसऱ्या फुलाचा तिथे मी तुम्हाला सगळ्या भागामध्ये एकदा फॅब्रिक ग्लू लावून दाखवत आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एकाच वेळी सगळीकडे रांगोळी स्प्रेड करून घेत आहे। आधी जो मी पाकळ्यांचा भाग आहे तिथे मी ग्रीन कलर स्प्रेड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर राहिलेल्या पोर्शन मध्ये व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितपणे रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी OHP शीट टाकून स्प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून घेतलेली आहे। आणि जर वरच्या पोर्शन मध्ये ही रांगोळी गेली असेल तर सुक्या ब्रशने ती रांगोळी काढून घेतलेली आहे। नंतर येतो तो म्हणजे थर्ड लेअर। तर आपण इथे थर्ड लेअर देण्यासाठी आपण ग्रीन आणि रेड कलरचा वापर करणार आहोत। तर इथे आपण पूर्ण रांगोळीला ॲक्रिलिक लेअर देणार नाही तर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त बॉर्डर राखून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपली सुंदर कमळाच्या फुलांची रेडी रांगोळी तयार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।